सर्वांना मैत्रीपूर्ण जय. आजच्या सुट्टी क्लासमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गेल्या 2 वर्षापासून जवळपास 2 वर्षे या जानेवारीमध्ये पूर्ण होतात आणि आपण ह्या सुट्टी क्लासच्या माध्यमातून भगवंताचा जे मूळ संदेश आहे ते त्रिपिटकाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्रिपिटकामध्ये जवळपास 3 विभाग आहेत हे आपल्याला त्याच्याविषयी आपण ज्ञातच आहे, म्हणजे सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक. सुत्तपिटकामध्ये जे काही गृहस्थी असतील किंवा भिक्षूंसाठीचे उपदेश असतील, जे उपदेश दिले त्याचं ते एकत्रीकरण केले. विनयपिटकामध्ये जे भिक्षूंचे नियम आहेत त्या भिक्षूंच्या नियमांच्या विषयी त्यामध्ये उपदेश आहेत, तर त्याचं आपण एकत्रीकरण केलेलं आहे. आणि अभिधम्मपिटक जो आहे त्याला म्हणजे हायर म्हणजे असे आपण उपदेश आहेत किंवा मनाच्या संदर्भातले उपदेश आहेत आणि असं एकंदरीत सगळं केलेलं आपल्याला त्रिपिटकामध्ये पाहायला मिळते. आणि त्याचाच भाग म्हणून आपण जे मूळ उपदेश आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि मग आपण जेव्हा सुत्तपिटकाचा अभ्यास करतो तर त्या सुत्तपिटकामध्ये परत त्याचे विभाग केलेले आहेत, म्हणजे दिग निकाय म्हणतोय आपण त्याला, किंवा मध्यम निकाय, संयुक्त निकाय किंवा अंगुत्तर निकाय, अशा प्रकारचे त्यात विभाग आहेत. आणि यामध्ये आपण दिग निकायामध्ये मोठे जे उपदेश आहेत ते त्यामध्ये येतात आणि जो आपले मध्यम निकाय ते मध्यम स्वरूपाचे आहे. अंगुत्तर निकाय म्हणजे अंकवारीवर अंकानुसार त्याच्यामध्ये हे केलं. संयुक्त निकाय म्हणजे सगळे मिश्रित अशा प्रकारचे उपदेश आपण पाहतोय. आणि मग यामधला आपण जो मध्यम निकाय आहे त्या मध्यम निकायाचे जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं गेल्या 2 वर्षापासून मध्यम निकायामधलं 93 नंबरचं सूक्त आहे. तर त्या 93 नंबरच्या सूक्ताचे आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. 93 नंबरचं सूक्त जे काय आहे त्याचं नाव काय, अस्सलायन सूक्त असं त्या सूक्ताचं नाव. अस्सलायन याचा अर्थ काय, अस्सलायन नावाचा एक तरुण ब्राह्मण आहे. तर तो तरुण ब्राह्मण, त्या ब्राह्मणाविषयी म्हणजे हा जो वर्ग आहे तो ब्राह्मण वर्ग आहे, भिक्खू वर्ग आहे, ब्राह्मण वर्ग आहे आणि अशा बरेच ह्यामध्ये वर्ग आलेले आहेत. त्यामधला हा ब्राह्मण वर्गामधला, मग मागच्या वेळी पण आपण पाहिलं की ब्राह्मण वर्गामधले अनेक ब्राह्मण भगवंतांकडे आलेले आहेत आणि भगवंतांकडे येऊन भगवंतासोबत त्यांनी चर्चा विनिमय केलेला आहे किंवा त्यांच्या ज्या काय धारणा आहेत त्या धारणा भगवंताच्या पुढे ठेवलेल्या आहेत आणि त्या धारणाचं भगवंतांनी खंडन केलेलं किंवा त्याच्याविषयीच भगवंतांनी मांडणी केलेली आपल्याला पाहिजे. तसाच हा जो अस्सलायन नावाचा एक ब्राह्मण आहे, तर तो ब्राह्मण त्या भगवंताला इथे भेटायला आलेला आपल्याला पाहायला मिळते. सूक्ताची सुरुवात जसं आपण पाहतोय की असे मी ऐकले, म्हणजे हे जे मगाशी मी जसं म्हटलं की याचं जे संकलन केलेलं आहे हे त्रिपिटकामध्ये संकलन केलेलं आहे. ज्यावेळेस पहिली धम्मसंगीनी झाली त्यावेळेस जे भक्ती आनंद आहे तर त्या आनंदाने ह्या सूक्तांचे काय गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा उपाधीने काय सांगितलेले आहेत, तर हे सगळं आता आपण यांच्या माध्यमातून हे पाहतोय. तर श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाचे जे जेतवन नावाचं आपण त्याला म्हणूया की वन आहे, त्या वनामध्ये भगवंत विहार करत असताना इथं त्या श्रावस्तीमध्ये जवळपास 500 जे ब्राह्मण आहेत ते काही कामानिमित्तानं इथं आलेले आहेत, जेतवनामध्ये आलेले आहेत. आणि हे जेतवनामध्ये आल्यानंतर ह्या ब्राह्मणांना समजलं की भगवान जेतवनामध्ये विहार करत आहेत. आणि मग हे जे काही ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना असं वाटत होतं की हा जो काय भगवंत आहे हा भगवंत 4 वर्णाच्या शुद्धीचा उपदेश देत आहे. हे जे काही 4 वर्ण आहेत ह्या 4 वर्णांना शुद्ध करण्याचा उपदेश भगवंत देत आहेत. आणि मग ह्या तथागतांना किंवा भगवंताला हा जो काही 4 वर्णाच्या शुद्धीचा उपदेश देते तर त्याला हे थांबवलं पाहिजे किंवा त्याला तसा त्यांनी उपदेश करू नये असं त्यांना वाटत होतं. तर ते तसं का वाटत होतं हे आपल्याला थोडंसं त्याच्या पार्श्वभूमीमध्ये जाणं फार गरजेचं आहे. हे 4 वर्ण कुठले आहेत तर आपल्याला माहिती आहे की पहिला वर्ग आहे ब्राह्मण आहे, त्यानंतर दुसरा क्षत्रिय आहे, तिसरा वैश्य आहे आणि 14 शूद्र आहे. तर ह्या ज्याची ही जी काही मांडणी आहे ही कुणी केलेली आहे तर ब्राह्मण लोकांनी केलेली आहे. पण हे जे करत असताना ह्या 4 वर्णामध्ये ते काय म्हणतायत की हा जो ब्राह्मण जो वर्ण आहे ह्या ब्राह्मण वर्णाविषयी ते त्यांचं जे मत आहे तर ते काय मत आहे तर ते ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हे जे लोक आहेत हे सगळे फार म्हणजे हुशार आहेत किंवा शुद्ध आहेत अशा प्रकारची त्यांची धारणा आहे किंवा ते त्यांना ब्रह्मानं निर्मित केलेलं आहे आणि ते ब्रह्म्याचे वारस आहेत अशा प्रकारची त्यांची धारणा असणारे हे लोक आहेत.
आणि आम्ही श्रेष्ठ आहे आणि आम्ही श्रेष्ठ असल्यामुळं आम्हालाच सगळ्या प्रकारचे हक्क आणि अधिकार असायला पाहिजे, अशा प्रकारचे धारणा असणारे लोक आहेत. म्हणजे आपण बघतोय की ब्राह्मणांना म्हणजे ह्या जगात 4 लोकांच्या कशा पद्धतीनं काम करायचं याची आखणी या ब्राह्मण लोकांनी अगोदरच करून ठेवलेली आहे. म्हणजे आपण बघतो की ब्राह्मणाने फक्त काय करायचं, शिकायचं आणि शिकवायचं, हा त्यांचा काय असेल अधिकार असेल. ह्याच्यामध्ये दुसऱ्या कोणी लोकांनी ढवळाढवळ करायचं नाही किंवा त्यांनी त्यामध्ये प्रवेश करायचा नाही, अशी ही त्यांची धारणा आहे. दुसरे जे क्षत्रिय आहे, क्षत्रियांच्या बाबतीत काय, क्षत्रियांनी शिकायचं पण शिकवायचं नाही आणि संरक्षण करायचं, कुणाचं, प्रजेचं आणि ब्राह्मणांचं संरक्षण करायचं. अशा प्रकारे त्यांना ते ठरवून दिलेलं काम आहे, तर त्यांनी ते तसंच करायचं. तिसरा जो वर्ण आहे क्षत्रिय वैश्य वर्ण आहे, तर त्या वैश्याने काय करायचं, व्यापार करायचा, शेती करायचं, या पद्धतीचं त्यांनी काम करायचं, त्यांनी शिकायचं नाही किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये जे ब्राह्मण किंवा क्षत्रियांच्या ह्याच्यामध्ये प्रवेश करायचा नाही. अशा प्रकारची बंधन त्यांच्यावर होतं. आणि शेवटचा जो वर्ण आहे शूद्र वर्ण आहे, त्या शूद्रांना काय केलेलं आहे की तुम्ही फक्त या वरच्या 3 लोकांची काय करायची आहे, सेवा करायची. अशा प्रकारचं काम त्यांना काय केलेलं आहे, नेमून दिलं. तुम्ही शिकायचं नाही, बाकी कुठल्या ढवळाढवळ करायची नाही किंवा हे करायचं, अशा प्रकारची एक त्यांची व्यवस्था होती. आणि ह्या व्यवस्थेला बदलण्याचं काम किंवा ह्या व्यवस्थेला शुद्ध करण्याचं काम कोण करत आहे, भगवंत करत आहेत. आणि मग आपण बघूया आता भगवंताने फक्त ह्या म्हणजे खालच्याच वर्णाला शुद्ध करायचं काम केलंय का, तर नाही. भगवंतानी ह्या ब्राह्मण वर्णाला सुद्धा शुद्ध करण्याचं काम केलेलं आहे. कारण हा जो ब्राह्मण जो वर्ण आहे, ह्या वर्णामध्ये तिथं राहत असणारे जे काही स्त्री पुरुष असेल तर तिथं त्यांच्यामध्ये सुद्धा असमानता आहे. म्हणजे ज्या ब्राह्मण वर्णामध्ये राहणाऱ्या स्त्रिया आहेत त्या काय त्यांच्यासारख्या समपातळीवरती होत्या का, तर नाही, निश्चितच नाही. तर त्यांनी त्या स्त्रियांना सुद्धा दुय्यम प्रकारची वागणूक दिलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा त्या स्त्रिया त्यांच्या सम प्रमाणात राहणाऱ्या नव्हत्या. त्यांनी जे सांगलं तसंच त्यांनी काम करायला पाहिजे. म्हणजे चूल आणि मूल जसं म्हणतोय तशा प्रकारची व्यवस्था या ब्राह्मण वर्णामध्ये सुद्धा होती. मग भगवंत ह्या वर्णाला सुद्धा सुधारण्याचं काम करत आहेत. आणि हे सगळं करत असताना त्यांचा हा ब्राह्मण लोकांचा जो व्यवसाय आहे तो आपल्याला माहिती आहे की पूजा पाठ करणं, यज्ञ करणं, ह्या सगळ्या गोष्टी कोण करायचे, ते ब्राह्मणच करायचे. आणि मग आता जर हे सगळे शुद्ध झाले, सगळ्याच वर्णातील लोक जर शुद्ध झाले, तर मग आमच्या व्यवसायाचं काय, किंवा आम्ही जे स्वतःला एक चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे समजते, तर मग आमच्या सोबत आमच्या समपातळीवरती हे सगळेच लोक आले तर आम्हाला कोण विचारणार किंवा आमच्या व्यवसायाचं काय होणार, अशा प्रकारची एक त्यांची धारणा तयार झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, ह्या भगवंताला कुठेतरी आपण थांबवायला पाहिजे किंवा कुठेतरी त्याच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे आणि चर्चा करून त्याला वादविवादामध्ये आपण हरवलं पाहिजे, अशा प्रकारची धारणा या 500 ब्राह्मणांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मग ते ज्यावेळेस इथं जेतवनामध्ये आलेले आहेत किंवा श्रावस्तीमध्ये आलेले आहेत, ते विचारतात की कोण बाबा आता ह्या भगवंतासोबत चर्चा करू शकतो. तर त्यांना असं समजलं की आपल्या श्रावस्तीमध्ये अस्सलाईन नावाचा एक जो ब्राह्मण आहे, तरुण मुलगा आहे, तो ह्या भगवंतांसोबत काय करू शकतोय, चर्चा करू शकेल, अशी त्यांना एक धारणा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. कारण का असं त्यांना वाटलं, कारण तो जो मुलगा आहे, जो तरुण जो मुलगा आहे, तर तो कसा आहे, तो धर्मशास्त्र कर्मकांड किंवा 3 वेदामध्ये पारंगत आहे. म्हणजे तो धर्मशास्त्राचा एक चांगल्या प्रकारचा अभ्यासक आहे किंवा जे काही कर्मकांड केले जाते त्याच्याविषयीच त्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे. आणि जे 3 वेद आहेत त्या 3 वेदामध्ये तो काय आहे, पारंगत आहे. आता 3 वेद तुम्हाला माहित आहेत, म्हणजे जे काय आपण पाहिलेलं आहे वार, तर त्या 3 वेदाचा त्याला चांगल्या प्रकारेचा अभ्यास असणारा असा तो काय आहे, तो मुलगा आहे. याशिवाय तो काय आहे की पदज्ञ किंवा व्याकरण, लोकायत महापुरुषांचे लक्षणं जे जाणण्याचे जे आहे त्यामध्ये तो निपुण आहे. म्हणजे मागच्या क्लासमध्ये आपण बघितले जी काय 32 लक्षणं आहेत महापुरुषांची, तर त्या जाणण्यामध्ये तो निपुण असणारा हा कोण आहे, हा ब्राह्मण आहे. आणि याशिवाय तो पौराणिक कथा यांच्यामध्ये तो पारंगत आहे. म्हणजे काय पौराणिक कथा आहे त्या कथांना समजून घेण्यामध्ये तो पारंगत असणारा असा हा हुशार आणि विद्वान त्यांच्या दृष्टीनं असणारा हा कोण आहे, अस्सलाईन ब्राह्मण आहे. मग ह्या अस्सलाईन ब्राह्मणाकडे, ह्या तरुण मुलाकडे हे 500 ब्राह्मण जातात आणि त्याला विनंती करतात की तू काय कर, हा जो काय भगवंत आहे हा 4 वर्णाच्या शुद्धीचं मार्गदर्शन करत आहे, तर तू त्याच्याजवळ जा आणि त्याच्यासोबत वादविवाद कर आणि तू त्याला हरव, असं ते त्याला विनंती करतात. आणि तो जो काय म्हणतो ती फार महत्वाची गोष्ट आहे. तर तो त्या 500 ब्राह्मणांना म्हणतोय की भगवान बुद्ध जे आहेत ते काय धर्मवादी आहे
ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. तो म्हणतोय की बाबांनो, हा माणूस साधा सुद्धा नाही तर तो धर्मवादी आहे आणि एखाद्या धर्मवादी बरोबर वाद करणे अवघड असतं. तो म्हणतोय एखाद्या चांगल्या धर्माचा अभ्यास असणारा, या सगळ्या गोष्टींना योग्य प्रकारे जाणणाऱ्या व्यक्तीसोबत वाद करणं फार अवघड असतं आणि मला काय याच्यासोबत तो वाद करायचा नाही असं ते म्हणते. पण हे जे काय ब्राह्मण आहेत हे त्याला वारंवार विनंती करतात. म्हणजे एक वेळा सोडून 2 वेळा असं जवळपास 3 वेळा त्याला विनंती करतात आणि ते म्हणतात की नाही, तू त्याच्यासोबत काय केलं पाहिजे, जाऊन तुला भेटलं म्हणजे भगवंताला जाऊन त्याच्यासोबत वादविवाद केलाच पाहिजे. आणि मग शेवटी 3 वेळा त्याच्यासोबत ते ब्राह्मण विनंती करतात आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, तुमच्या शब्दाखातर मी काय करतो, त्यांच्यासोबत जाऊन तिथं जाऊन मी चर्चा करतो किंवा त्याला हे करण्याचा प्रयत्न करतो असं तो म्हणतो. आणि मग तो जो अस्वलान आहे जिथं भगवंत राहत होते त्या जेतवनामध्ये, तर त्या जेतवनामध्ये ह्या 500 ब्राह्मणांसहित तो तिथं गेलेला आहे. तो तिथं जातो, भगवंतांना जाऊन भगवंतांना अभिवादन वगैरे करतो, विचारपूस करतो आणि मग एका बाजूला जाऊन बसतो आणि मग तो म्हणतो की मी तुमच्याकडं म्हणजे चर्चा करण्यासाठी आलेला आहे की हे जे काय ब्राह्मण लोक आहेत तर या ब्राह्मणांचं काय मत आहे हे त्याला भगवंताला तो सांगतो. म्हणजे तो म्हणतो की ब्राह्मणांचं असं मत आहे, अस्वलाने काय म्हणतो भगवंतांना की ब्राह्मणांचं असं मत आहे की हे जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण श्रेष्ठ वर्ण आहे असं त्यांना म्हणायचं आहे, किंवा बाकीचे जे आहेत ते कनिष्ठ आहेत, दुसरे वर्ण हलके आहेत, हीन आहेत आणि असं तो म्हणतो. आणि ब्राह्मण जे आहेत ते शुक्ल वर्णाचे आहेत, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ब्राह्मण लोक आहेत ते गोरे आहेत आणि बाकीचे जे आहेत ते सगळे कसे आहेत, त्यांचा जो वर्ण आहे तो कृष्ण आहे, म्हणजे काळ्या वर्णाचे आहेत असं म्हणतोय. आणि ब्राह्मणच शुद्ध असतात, बाकीचे अशुद्ध आहेत असं कोणाचं मत आहे, ब्राह्मणाचं आहे. म्हणजे हे जे ब्राह्मण आहेत ते शुद्ध आहेत, म्हणजे आचरणानं शुद्ध आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टींनी शुद्ध आहेत, बाकीचे मात्र अशुद्ध आहेत असं ब्राह्मणांचं मत आहे. आणि ब्राह्मण हे ब्रह्माचे औरस पुत्र आहेत. आपल्याला माहित आहे की आता हा जो अनेक लोक ह्याच्यावरती वाद करतात, हे जग कुणी निर्माण केलं, आणि ज्यावेळेस असा प्रश्न उत्पन्न होतो त्या वेगळ्या व्यवस्थेतले लोक काय म्हणतात की हे जग कुणी निर्माण केलं तर ब्रह्माने निर्माण केलेलं आहे. आणि ह्या ब्रह्म्यानं निर्माण केलेल्यामध्ये हे जे ब्राह्मण आहेत हे ते काय ते म्हणतात की त्याचे आम्ही औरस पुत्र आहे, म्हणजे ह्या जगाच्या निर्मात्याचे औरस पुत्र आम्ही असं ते म्हणतात. बाकीचे मात्र ते त्याचे पुत्र वगैरे नाहीत असं त्यांची धारणा आहे. आणि ब्रह्माच्या मुखातून आमचा जन्म झालेला आहे, काय म्हणतात ते जे काय ब्रह्मा आहे त्या ब्रह्माच्या मुखातून आमचा जन्म झालेला आहे. आणि ब्रह्मनिर्मित ब्रह्माचे खरे वारसदार आम्ही, म्हणजे आम्हाला ब्रह्म्याने निर्माण केल्यामुळं ब्रह्म्याचे खरे वारसदार आम्ही असं कुणाचं मत आहे, ह्या ब्राह्मणांचं मत आहे. इथं आपण बघूया ह्या ब्राह्मणांनी स्वतःला एक उच्च समजण्यासाठीची ही काय जी धारणा आहे ही माणसाच्या मनपटलावरती बिंबवलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बाकीच्या वर्णाचे लोक सुद्धा ह्याच लोकांना शुद्ध समजायचे किंवा हेच म्हणजे काय आहे खऱ्या अर्थाने ह्या पृथ्वीचे तारक आहेत किंवा अशा प्रकारची एक भावना निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ते स्वतःला अगदी श्रेष्ठ समजायचे, बाकीच्या अगदी कनिष्ठ समजायचे. हे कनिष्ठ का बाकीचे पण आपण स्वतः कनिष्ठ काय असं समजायचे, तर हे त्यांना निर्माण कोणी केलंय, या पृथ्वीच्या निर्मात्याने निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं हे श्रेष्ठ आहेत असं बाकीच्यांची सुद्धा काय होती धारणा होती. आणि मग हे असं बाकीचे म्हणत असल्यामुळं यांना एक तर चांगल्या प्रकारचे एक वातावरणच होतं की आम्ही श्रेष्ठच आहे अशा समजण्याचे. आणि मग अशा प्रकारचा वादविवाद हे करत होते. आणि मग हा जो अस्वलान नावाचा ब्राह्मण आहे तो म्हणतो की बाबा हे ब्राह्मणांचं मत आहे, म्हणजे आमच्या जातीवाद्यांचं असं मत आहे किंवा माझ्या जाती बांधवांचं असं मत आहे की आम्ही श्रेष्ठ आहोत. आणि मग हा जो काय हा जो त्या अस्वलान भगवंताचा जो काय चर्चा आहे किंवा जो वादविवाद ज्याला म्हणूया किंवा जे ज्या प्रकारचं कथन आहे हे फार महत्वाचं आहे. कारण भगवंतांनी ही जी काही या ठिकाणची मांडणी आहे ही मांडणी खऱ्या अर्थानं म्हणजे सगळ्यांनाच दिशा देणार आहे. आणि एक आपण कशा प्रकारे चर्चा करायला पाहिजे, कशा प्रकारे लोकांच्या मतांचं खंडन करायला पाहिजे याचं एक चांगलं उदाहरण स्वतःमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे भगवंतांचं जे काय चर्चा करत असताना त्याचे जे काय वादविवाद आहे किंवा त्याचा दिलेले दाखले आहेत हे फार महत्वपूर्ण दाखले आहेत आणि अगदी विज्ञानाला सुसंगत असणारे असे या ठिकाणी दाखले आपल्याला दिलेले पाहायला मिळते. आणि मग तो जो काही चर्चा आहे ती पुढे चर्चा भगवंत घेऊन जातात, त्यांचं ते मत ऐकलेलं आहे भगवंताने. आणि मग भगवंत त्या अस्वलानाला म्हणतायत,
असला आहे ना, ब्राह्मणांच्या ब्राह्मणी ऋतीमती होताना मी पाहिलेलं आहे, किंवा त्या गर्भिणी आहेत, बाळंत होणाऱ्या आहेत, दूध पाजणाऱ्या अशा पाहिलेल्या आहेत. म्हणजे ज्या ब्राह्मणांच्या ज्या ब्राह्मणी आहेत त्या काय गरोदर असताना मी पाहिलेलं आहे, किंवा त्या बाळंत होत असताना पाहिलेलं आहे, किंवा त्या मुलांना दूध पाजत असताना मी पाहिलेलं आहे, किंवा योनीतून उत्पन्न होत असत. हे जे काही ब्राह्मण लोक आहेत ते योनीतून उत्पन्न होत आहेत हे सुद्धा मी पाहिलेलं आहे. असं असताना तुझे हे ब्राह्मण असं कसं काय म्हणतायत? हे व्यावहारिक नाही. तुझे ब्राह्मण म्हणतायत की आम्ही ब्रह्म्याच्या तोंडातून आलोय, किंवा आम्ही श्रेष्ठ असं तुम्ही म्हणताय. तुमचा तर जन्म तुमच्या आईच्या गर्भातून झालेला आहे, आणि हे असं असताना तुम्ही व्यवहाराला सोडून चुकीचं आहे असं तुम्ही म्हणताय, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. कारण हे तर काही व्यवहाराला धरून नाही. कारण जशा आमच्या माता भगिनीकडून आमचा जन्म झालेला आहे तसाच तुमचा जन्म तुमच्या माता भगिनीकडून झालेला आहे. जसा आम्ही आमच्या माता भगिनीकडून दूध त्यांच्या असताना ह्याच्यातून पिलेलं आहे, तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या आईच्या असताना तुम्ही दूध वगैरे पिलेलं आम्ही पाहिलेलं आहे. आणि मग तुम्ही हे असं हे वस्तुस्थिती असताना ह्या वस्तुस्थितीला नाकारत आहे, आणि हे काही व्यावहारिक नाही असं भगवंत या ठिकाणी त्याला म्हणताय. तो म्हणतोय की बरोबर आहे भगवंत, हे तुमचं बरोबर आहे, पण आमच्या ब्राह्मणांचं मत असं नाही. आमचं मत मात्र ह्या जसं वरच्या पद्धतीने आहे तसंच ते म्हणतात. मग भगवंत पुढचा त्याला एक दाखला देत आहेत की बघ म्हणतायत, आपल्या आजूबाजूला एक दोन असे म्हणजे प्रदेश आहेत. एक यवन आणि कंबोज नावाचा प्रदेश आहे. या यवन आणि कंबोज नावाच्या प्रदेशामध्ये दोनच वर्ण आहेत असं भगवंत म्हणतायत. कुठले दोन वर्ण कोणते आहेत? एक आर्य वर्ण आहे, दुसरा दास वर्ण आहे. म्हणजे जसं आपला महाराष्ट्राच्या आजूबाजूला आपल्याला कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे. तर अशा प्रकारची त्यावेळेची ती व्यवस्था असेल, किंवा तसे ते देश असतील, तर तिथं सुद्धा राहणारे लोक आहेत. आणि या ठिकाणी राहणारे जे तिथं लोक आहेत तर ते दोनच वर्णाचे लोक आहेत, एक आर्य आणि दास. आणि मग भगवंत पुढे जाऊन काय म्हणतात की एखादा आर्य जर असेल तर तो आर्य माणूस दास पण होऊ शकतो, आणि एखादा दास व्यक्ती आर्य पण होऊ शकतो. म्हणजे तिथं असं काय हे नाही, म्हणजे ब्राह्मणच राहणार आणि तो खाली हे होणार नाही, क्षत्रिय खालच्या वर जाणार नाही, अशा प्रकारची काही व्यवस्था नाही. एखादा आर्य व्यक्ती असेल तो दास पण बनू शकतो, आणि एखादा दास व्यक्ती असेल तर तो आर्य पण बनू शकतो. म्हणजे समजा एखादा आर्य व्यक्ती आहे, तो जर भ्रष्ट असेल, किंवा एखादा चांगला पैशवान व्यक्ती असेल, तो जर ते म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाद असतील आणि त्याची सगळी संपत्ती नष्ट झाली तर तो भिकारीच होईल. आणि एखादा भिकारी व्यक्ती आहे, त्यानं चांगल्या प्रकारे कष्ट केलं, चांगल्या प्रकारचे आचरण केलं आणि चांगल्या प्रकारचे पैसे मिळाले तर तो श्रीमंत पण बनू शकतो. तर अशी व्यवस्था या यवन आणि कंबोज प्रदेशामध्ये आहे, आणि हे आपल्या बाजूचेच देश आहेत. मग तुम्ही जे म्हणताय की आम्हाला जे ब्राह्मणाचे म्हणजे ब्रह्माचा आमचा निर्माता आहे, तर मग बाजूच्या देशात तसंच असायला पाहिजे. बाजूच्या देशात तर तसं नाही आहे. बाजूच्या देशात मात्र वेगळं दिसायला मिळते आपल्याला. तिथे दोनच वर्ण दिसतात, एक आर्य आणि दास वर्ण दिसतात, आणि तेही पुढे पाठीमागे येऊ शकतात किंवा वर जाऊ शकतात. म्हणजे तो आर्य दास म्हणू शकतो किंवा दास आर्य म्हणू शकतो. तुम्ही जे म्हणताय तुमच्या मताला इथं माझं समर्थन नाही, किंवा तुमचं हे जे काय मत आहे हे व्यावहारिक मत नाही असं भगवंत इथं ह्या अस्सलायनाला सांगतात. मग तो अस्सलायन काय म्हणतो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तुमचं मत हे असं नाही. पण आमच्या लोकांचं, आमच्या ब्राह्मण्यवादाचं मत असं आहे की आम्ही काय श्रेष्ठ आहे, आणि आमचा जो वर्ण आहे तो सगळ्यात श्रेष्ठ वर्ण आहे, बाकीचे हिंदू वर्ण आहेत असं ते म्हणतात. मग पुढे जाऊन भगवंतांनी काय केलेलं आहे, त्याला हे सगळं समजावून सांगत आहे. ही जी काय व्यवस्था तुम्ही जे म्हणताय त्या आणि ह्यामध्ये किती भिन्नता आहे हे सगळं समजावून सांगत असताना पुढे जाऊन भगवंतांनी त्याला एक चांगला दाखला दिलेला आहे. आता त्याला एक गोष्ट काय सांगितली, पहिली गोष्ट सांगितली की यवन आणि कंबोज प्रदेशामध्ये दोन वर्ण राहतात. आता पुढच्या टप्प्यामध्ये भगवंत त्यांना काय सांगत आहे की एक क्षत्रिय व्यक्ती आहे, क्षत्रिय असेल किंवा ब्राह्मण असेल, वैश्य असेल किंवा शूद्र असेल, हे जर या धर्मातले जे काही लोक असतील हे दुःशील म्हणजे वाईट वागणारे असतील, प्राणी हिंसा करणारे असतील, दुराचारी असतील, किंवा खोटारडे असतील, चुगली करणारे असतील, कटुभाषी असतील, म्हणजे किंवा बाष्प बडबड करणारे असतील, किंवा त्यांच्यामध्ये ते लोभी असतील किंवा द्वेषी असतील, किंवा त्यांची मिथ्या दृष्टी असलेले जर व्यक्ती असतील, हे जे लोक आहेत म्हणजे तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो किंवा वैश्य असो किंवा शूद्र असेल, तर तो दुराचरणी असेल
किंवा तो चांगल्या प्रकारचं आचरण करणारा नसेल, नेहमी खोटं बोलणारा असेल, किंवा तो चुगल म्हणजे भांडणं लावणारा असेल, किंवा व्यर्थ बडबडणारा असेल आणि लोभी असेल, आणि तो म्हणजे द्वेष करणारा असेल किंवा मिथ्या दृष्टीचा असेल, असा जर व्यक्ती असेल तो त्याच्या मृत्यू पश्चात त्याची गती काय असेल हे भगवंत तिथे या ठिकाणी सांगत आहेत. जर असा जर व्यक्ती असेल त्याचा मृत्यू पश्चात किंवा त्याच्या हयातीत सुद्धा त्याची जी गती आहे ती कशी असेल, दुर्गती असेल. म्हणजे तो काय चांगल्या गतीचा नसेल किंवा चांगलं त्याला जो मिळणारा जो लाभ आहे तो चांगला नसेल, तर त्याला लाभ काय असेल, दुःखचा असेल. कारण तो एक तर चांगला जीवन जगणारा व्यक्ती नाही, वाईट जीवन जगणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याची जी गती आहे ती दुर्गतीच आहे किंवा त्याला दुःखालाच सामोरं जावं लागणार आहे. अशा प्रकारे भगवान त्याला काय करतायत, मार्गदर्शन करतायत. आणि मग भगवंत म्हणतायत, मग तुम्ही जे म्हणताय म्हणजे जरी ब्राह्मणाने जरी वाईट कर्म केलं तरी त्याला काय करायचंय, दुःखालाच भोगायचं आहे. जरी क्षत्रियाने वाईट कर्म केलं तरी त्याला दुःखच भोगावं लागणार आहे. वैश्याने जरी वाईट कर्म केलं तरी त्याला दुःख भोगावं लागणार आहे. किंवा शूद्राने जरी वाईट कर्म केलं तरी त्याला त्याची गती दुर्गतीच असणार आहे. किंवा एखादा ब्राह्मण आहे त्यानं वाईट कर्म केले पण त्याची जी गती आहे ती चांगली गती नसणार आहे. मग इथं त्याचं जे मत आहे हे तुमचं मत काय आहे, अव्यवहारिक आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे एखादा ब्राह्मण असेल त्यानं जरी दुर्गती म्हणजे वाईट कर्म केलं तर त्याला जे फळ जे मिळणारं फळ आहे ते त्याला चांगलंच मिळायला पाहिजे होतं तुमच्या म्हणण्यानुसार. पण तसं इथं दिसत नाही. इथं मात्र तसं दिसत नाही. जो कोणी वाईट कर्म करणार आहे त्या वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला जे मिळणारं फळ आहे ते कशा प्रकारचं आहे, वाईटच आहे. म्हणजे दुर्गतीलाच तो जाणार आहे, त्याला दुःखच भोगावं लागणार आहे. आणि मग तुम्ही जे म्हणताय तुमचं जे काय मत आहे ते मात्र ते व्यवहारिक नाही, हे इथं या ठिकाणी भगवंत त्याला समजावून सांगत आहेत. आणि पुढे जाऊन भगवंत म्हणतायत की एखादा क्षत्रिय आहे किंवा एखादा ब्राह्मण आहे, वैश्य आहे किंवा शूद्र आहे, तो जर चांगलं कर्म करणार असेल, तो जर शीलवान असेल, तो प्राणीहिंसेपासून विरत असेल, म्हणजे प्राणीहिंसा करणारा नसेल, चोरी करण्यापासून दूर राहणारा असेल, खोटं बोलण्यापासून दूर राहणारा असेल, चुगली करण्यापासून दूर राहणारा असेल, कटू वाचनापासून दूर राहणार असेल किंवा लोभापासून दूर राहणार असेल, अद्वेषापासून दूर राहणार असेल आणि सम्यक दृष्टीचा असेल, तर अशा व्यक्तीची गती काय असेल, म्हणजे तो त्याच्या मरणानंतर किंवा जीवन जगत असताना एखाद्या शीलवान व्यक्तीची जी गती काय असेल तर ती कशी असेल, तर ती सुगती असेल किंवा तो चांगल्या गतीचा असेल किंवा त्याला जो मिळणारा जो लाभ आहे तो त्याला कशा प्रकारचा असेल, चांगला असेल. म्हणजे तो कसा असेल तर त्याचे जे काही त्याचा लाभ आपण म्हणूया त्याला सुख मिळत असेल, समाधान मिळत असेल, तो शांती असेल, अशा प्रकारचे जे काय लाभ आहेत तर त्याला तिथे मिळत असतील. आणि मग भगवंताने हेच इथं सूचित करायचं आहे, जो कोणी व्यक्ती असेल तो कुठल्याही वर्णातला व्यक्ती असेल, तो जर चांगलं कर्म करणार असेल तर त्याला त्याच्या मरणाच्या पश्चात असेल किंवा हयातीत असेल त्याला चांगल्याच प्रकारची गती असेल किंवा चांगल्या प्रकारचाच त्याला फळ मिळणार आहे. आणि मग इथं एखादा ब्राह्मण व्यक्ती असेल किंवा शूद्र असेल त्यानं जरी चांगलं कर्म केलं तर त्याला चांगलंच फळ मिळणार आहे. त्यानं जरी त्याला आपण म्हणूया त्याला चांगलं कर्म करणाऱ्याला वाईट फळ मिळणार नाही तर चांगलंच कर्म मिळणार आहे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही वर्णाचा असो, हे भगवंताने इथं सूचित करायचं. मग भगवंत म्हणतात की इथं आता भगवंताने काय सांगितलं, दुसरी गोष्ट शिलाविषयी सांगितलेलं. म्हणजे जर तुम्ही शिलवान असाल तर तुम्हाला तुमच्या जातीचा धर्माचा इथे कुठल्याही प्रकारचा मॅटर नाही. तुम्ही शिलवान असाल तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे. तुम्ही श्रेष्ठ कनिष्ठ इथं तुम्ही ठरवू शकत नाही, कारण इथं श्रेष्ठ आणि कनिष्ठाचा कसोटी काय आहे तर शीलवानाची कसोटी आहे. भगवंत हे त्याला इथे समजावून सांगत आहे. आणि मग तो म्हणतो तुमचं मत बरोबर आहे, पण आमच्या ब्राह्मणांचं मत असं आहे. ब्राह्मण जे म्हणतायत ते आपण बघितलेलं आहे की ब्राह्मण श्रेष्ठ असं आहे. म्हणजे तो शीलवान जरी असला तरी तो श्रेष्ठच आहे, पण बाकीचा जरी शूद्र असेल आणि तो शीलवान असेल तर त्यांच्या दृष्टीनं तो काय आहे, कनिष्ठच आहे, असं त्यांचं मत आहे. असं त्यांना इथे सुचायचं. मग भगवंत म्हणतायत की शीलवान जर व्यक्ती असेल तर त्याला चांगल्या प्रकारचंच फळ मिळणार आहे. तिथे कुठल्याही जाती धर्माचा मॅटर नाही असं भगवंताला सांगायचं. आणि पुढे जाऊन भगवंत अजून त्याला समजावून सांगत आहे की बाबा एखादा ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल किंवा शूद्र असेल, तो जर मैत्री चित्ताची भावना करून जीवन जगत असेल तर त्याला चांगल्या प्रकारचंच फळ मिळणार आहे. मैत्रीयुक्त चित्ताने जीवन जगणाऱ्या व्यक्तीला मिळणारं फळ हे कसं असणार आहे, चांगलं आहे. मग तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो किंवा शूद्र असो.
पण तुमची जसं म्हणताय तसं इथं नाही. तुम्ही जरी चांगलं कर्म केलं तर तुम्हाला पण मिळणार आहे, बाकीच्या धर्माच्या लोकांना पण मिळणार आहे. आणि पुढे जाऊन अजून त्यांनी भगवंतांनी त्याला हे दिलेलं आहे की एखादा ब्राह्मण आहे तर तो म्हणजे मंगल स्नान चूर्ण त्याला म्हणते, किंवा एखाद्या चांगला साबण आहे, त्या चांगल्या साबणानं आंघोळ करतो आणि आपल्या अंगावरचं जी काही घाण आहे ते धुवून काढतो. तशीच घाण जर एखादा शूद्र व्यक्ती असेल, तो गेला तर नदीवरती जाऊन चांगल्या साबणानं आंघोळ केली आणि आपल्या अंगावरची घाण जर धुतली तर तू धुवू शकेल का नाही असं बघून त्याला विचारताय. जसा एखादा ब्राह्मण आंघोळ चांगल्या साबणानं आंघोळ करून त्याच्या अंगावरची घाण धुवून काढतो, तसाच एखादा शूद्र किंवा एखादा क्षत्रिय किंवा वैश्य समाजातला व्यक्ती आहे तो त्या चांगल्या साबणानं आंघोळ करून त्याच्यावरची जी काय अंगावरची घाण आहे ते धुवून काढू शकेल का नाही असा प्रश्न त्याला तो करतायत. आणि मग तो असं लाईन म्हणते की जरूर तो व्यक्ती सुद्धा त्या चांगल्या साबणानं चांगल्या मंगल स्नान चूर्णानं आंघोळ करून त्याच्या अंगावरची जी काय धूळ आहे त्याची जी काय हे आहे ते तो सुद्धा स्वच्छ करू शकतोय असं कोण म्हणतोय, तो असं लाईन म्हणतोय. मग भगवंत म्हणतायत की मग तू जे म्हणतोयस किंवा तुझे जे लोक म्हणतायत त्याला जो काय आधार आहे तुमचा श्रेष्ठत्वाचा तो इथं अव्यवहारिक ठरतोय असं भगवंत त्याला सांगत आहे. त्याला हे सगळ्या गोष्टी थोड्या पटायला, कारण तो ऑलरेडी तो कसा आहे तो विद्वान आहे, त्यामुळे त्याला हे सगळं पटत आहे. पण तो म्हणतोय मला हे पटते पण माझ्या ह्या लोकांना काय आहे पटत नाही असं त्याला ते म्हणायचं आहे. तुम्ही जे म्हणताय ते सांगताय. भगवंत काय करतायत अजून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तुम्ही जे काय म्हणताय हे अव्यवहारिक आहे हे पटवून सांगण्याचं भगवंताने एक चांगल्या पद्धतीने हा युक्तिवाद इथं केलेला आपल्याला पाहायला मिळते. मग भगवंत पुढे जाऊन म्हणतात की एखादा चांगला राजा आहे, ज्याचा राज्याभिषेक झालेला राजा आहे, तो राजा काय करतोय त्या एक आज्ञा काढतोय 100 लोकांना एकत्रित बोलवतोय. मग ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांना काय केलेलं आहे त्यांनी तिथं ब्राह्मणांना बोलवलेलं आहे, क्षत्रियांना बोलवलेलं आहे, वैश्यांना बोलवलेलं आहे, शूद्रांना पण बोलवलेलं आहे. आणि बोलवून तो काय करतोय, तो राजा काय म्हणतोय की तुम्हाला काय करायचं आहे तर त्या ब्राह्मण लोकांना म्हणतोय की तुम्ही काय करा, जे काय म्हणतो त्याला चंदनाचे लाकडं तुम्ही घ्या आणि ह्या चंदनाच्या लाकडं घेऊन तुम्ही काय करा ते लाकडं पेटवा असं तो राजा त्यांना आज्ञा देतोय. आणि मग त्यांना तशी आज्ञा देतात. आणि बाकीचे जे खालच्या जाती धर्माचे लोक आहेत म्हणजे आपल्या आजच्या ह्याच्यातले तिथं म्हणजे की जे लोहार आहेत किंवा वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांना पण तिथं बोलवले. त्या लोकांना सुद्धा तो राजा काय सांगतो तुम्ही काय करा, जे काय म्हणजे कुत्र्यांना पाणी पिण्याचं जे काही असेल भांडं असेल किंवा ते तिथल्या डुकरांना पाणी पिण्याचं भांडण असेल त्या ह्याच्यातून तुम्ही काय करा सगळ्या पालापाचोळ्या किंवा बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी गोळा करा आणि त्याची काय करा तुम्ही काय करा आग निर्माण करा असं तो काय म्हणतोय सांगतोय. कोणाला? ह्या लोकांना सांगतोय. आणि मग ते लोक सगळे हे करतात, सगळे लोक एकत्रित होतात. जसं त्यांना चंदनाची आग निर्माण करायला सांगितलं ते चंदनाची आग निर्माण करतात. आणि जे काही खालच्या जाती धर्मातून लोकांना बोलवले त्या लोकांनी वेगवेगळ्या पालापाचोळ्याची आग निर्माण केली. मग भगवंत म्हणतात की आता ही जी आग आहे जी वरच्या लोकांनी निर्माण केलेली आग आहे म्हणजे जसं तू समजतेस असं, तर ह्या आगीतून आता ही श्रेष्ठ आग आहे का किंवा ह्या आगीतून दुसरी आग निर्माण होणार नाही असं तुला म्हणायचं आहे का, किंवा ह्या बाकीच्या खालच्या लोकांनी जशी आग निर्माण केली ह्या आगीतून दुसरी आग निर्माण होणार नाही असं तुला म्हणायचं आहे का असं तिथे ते प्रश्न उपस्थित करते. म्हणजे आग ही आगीतच काम करणार आहे. मग तुम्ही ते चंदनातून करा किंवा पालापाचोळ्यातून करणार, आग ही आगीच काम करणार आहे. मग तो करणारा कोण आहे हे फार महत्वाचं नाही. म्हणजे तो ब्राह्मण आहे की क्षत्रिय आहे हे महत्वाचं नाही, किंवा तो खालच्या जातीचा आहे की वरच्या जातीचा हे महत्वाचं नाही, पण ती आग आगीच काम करणार आहे. मग तुम्ही जे काय म्हणताय हे अव्यवहारिक आहे असं भगवंतांना या ठिकाणी काय करायचं आहे सूचित करायचं आहे. म्हणजे अनेक प्रकारचे दाखले भगवंतांनी इथे दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हा निसर्ग धर्म आहे, हा निसर्ग धर्मानं वेगळं केलेलं नाही, पण तुम्ही मात्र स्वतःला वेगळं समजताय. निसर्ग धर्मानं माणूस नावाची जात निर्माण केलेली आहे आणि माणूस आणि त्याला सोबत असणारी त्याची अर्धांगिनी ज्याला आपण म्हणूया की स्त्री पुरुष अशा 2 प्रकारच्या जाती माणसाच्या दृष्टीनं निर्माण निसर्गाने केलेल्या आहेत. आणि तुम्ही मात्र काय करताय
इथं भेद करत आहे की मी वेगळ्या जातीचा आहे, मी वेगवेगळ्या धर्माचा आहे. इथं हा निसर्ग धर्म नाही असं इथं या ठिकाणी सूचित करायचं आहे. निसर्गाचा धर्म काय आहे तर आग उत्पन्न जी केलेली आहे तर ती कुठल्याही माध्यमातून असेल ती आगच उत्पन्न करणार आहे, तर ती वेगळ्या पद्धतीने करणार नाही. किंवा आपण ज्याला चंदनाची आग वेगळी आहे, पालापाचोळ्याची आग वेगळी असं करता येणार नाही. तर हे या ठिकाणी याला काय करायचं आहे, सूचित करायचं असे आपल्याला पाहायला मिळते. आणि मग हा जो युक्तिवाद आहे, हा युक्तिवाद पुढं चालूच ठेवलेला आहे त्याने. आणि मग हे सगळं करत असताना आपण पाहतोय की भगवंत आता पुढे जाऊन भगवंत अजून एक इथे युक्तिवाद भगवंताने केलेला आपल्याला पाहायला मिळते. की मग भगवंत काय म्हणतायत की क्षत्रिय कुमार आहे. आता ही फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी भगवंताने सांगितलेली आहे की एक क्षत्रिय कुमार आहे, तो काय करतोय, एखाद्या ब्राह्मण मुलीबरोबर सहवास करतोय. म्हणजे क्षत्रिय खालच्या ब्राह्मणाच्या खालची, जसं ब्राह्मण समजतात तो क्षत्रिय जो एखादा व्यक्ती आहे, क्षत्रिय कुमार आहे, तो येतोय आणि तो ब्राह्मण मुलीबरोबर सहवास करेल आणि त्या सहवासामुळे त्यांना जो काही मुलगा प्राप्त होईल तो त्यांच्या आई वडिलांसारखाच असेल काय, का तो त्याला आपण क्षत्रिय पण म्हणू शकू किंवा ब्राह्मण पण म्हणू शकू, असा प्रश्न त्या अस्सलायनाला केलेला आहे. म्हणजे एखाद्या क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे तरुण तरुणीचा सहवास झाला, त्या सहवासामधून जो काही मुलगा जन्माला आलेला आहे तर त्या मुलग्याला जन्म आहे तो क्षत्रिय असेल की ब्राह्मण असेल, त्याला तुम्ही काय म्हणू शकाल, तर तो काय म्हणतो त्याला आपण क्षत्रिय पण म्हणू शकतोय आणि ब्राह्मण पण म्हणू शकतोय असं तो अस्सलायन म्हणतो. मग भगवान परत भगवंत त्याला समजावून सांगत असताना मग म्हणतायत की एक घोडा आहे आणि गाढव आहे, या घोड्याचा आणि गाढवाचा संबंध येतोय आणि या घोड्याच्या आणि गाढवाच्या संबंधामधून जे काही जन्माला येणारं त्यांचं बाळ असेल किंवा त्यांचं हे असेल तर ते कसं असतं, तर त्याला जन्माला येणारे जे आहे ते खेचर आहे. तर मग भगवंत म्हणतायत की आता घोड्यापासून घोड्या आणि गाढवापासून जन्माला आलेलं जे काही खेचर आहे याच्यामध्ये तुला काय दिसतं, तर तो म्हणतो की घोड्यासारखं किंवा गाढवासारखं दिसत नाही, तर ते वेगळ्याच पद्धतीचे दिसत आहे. कारण ते संस्कृत आहे, ज्याला आपण म्हणूया की आता आपण मोठे संस्कृत करून जे निर्माण केलेलं आहे तर हे संस्कृत आहे. ते ना घोड्यासारखं दिसत आहे ना गाढवासारखं दिसत आहे, तर त्याला वेगळंच दिसत आहे. म्हणजे तुला इथं काय दिसते, इथं असा फरक दिसतोय. हे त्यांना इथं सूचित करायचं आहे की म्हणजे माणसाचा स्त्री पुरुषाचा संबंध आल्यानंतर तुम्हाला स्त्री पुरुषासारखा स्त्री पुरुषच जन्माला येणार आहे, तर तिथं वेगळं काय जन्माला येणार नाही. पण एखाद्या प्राण्यांचा ज्यावेळेस एखाद्या वेगवेगळ्या प्राण्यांना भिन्नलिंगी जर त्यांचा हे झाला संबंध झाला, त्यातून निर्माण झालेलं जे काय असेल त्यातून निर्माण झालेलं, जसं घोड्याचा आणि गाढवाचा मधून निर्माण झालेलं आहे ते काय खेचर आहे, ते त्यांच्यासारखं दिसत नाही. हा फरक इथं मला दिसतोय असं कोण म्हणतायत, भगवंत पण म्हणतायत आणि हा अस्सलायन पण म्हणतोय की मग तुम्ही जे म्हणताय की आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ आहे, बाकीचे कनिष्ठ आहे किंवा आमचा जो निर्माता ब्रह्म आहे हे कुठंतरी अव्यवहारिक आहे, असं या ठिकाणी याला सूचित करायचं किंवा सांगायचं भगवंताने. मग हे सांगून पण भगवंत अजून पुढे त्याला समजावून सांगण्यासाठी वेगवेगळे दाखले देताना आपल्याला पाहायला मिळते. मग पुढे जाऊन भगवंत काय सांगतायत, आता हे जर त्याला समजलं हे जे काय ब्राह्मण सांगतायत हे चुकीचं आहे किंवा हे कुठल्या एखाद्या साध्या माणसाला पण समजेल हे जे काय ब्राह्मणांचं मत आहे हे चुकीचं आहे, ही जी काय वर्ण व्यवस्था आहे ही वर्ण व्यवस्था चुकीच्या पद्धतीची आहे, ही याच लोकांनी ह्यांच्या फायद्यासाठी निर्माण केलेली आहे, हे कुणालाही समजण्यासारखं आहे. आणि हे भगवंताने अगदी चांगल्या पद्धतीनं विवेचन करत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग ह्या अस्सलायनाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू काय करत आहेत समजत आहे. आणि तो जो त्याच्या मतावरती तो ठाम जाते, त्याचं मत सुद्धा काय होत आहे हळूहळू गळून पडतानाच इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्यानं पण ते म्हणजे आपण म्हणूया की सहमती दर्शवलेली की इथं मला वेगळं पण दिसत आहे असं तो म्हणत आहे. आणि मग पुढे जाऊन अजून भगवंत काय करतायत की म्हणतायत की भगवान सांगतायत की 2 जुळे ब्राह्मण भाव आहेत. काय 2 जुळे ब्राह्मण भाव आहेत, एक अध्ययन करणारा आणि उपनयन झालेला आहे आणि दुसरा अध्ययन न करणारा किंवा त्याचं उपनयन त्यांच्यामध्ये विधी असतो, तर तो विधी झालेला असतो. त्याला विधी झालेला असेलच तरच त्याला ब्राह्मण असं समजलं जातं. अशा प्रकारचं ते म्हणतात की 2 जुळे ब्राह्मण आहेत.
जुळे ब्राह्मण भाऊ आहेत. एकाचा अध्ययन करणारा आहे, जो चांगला अभ्यास करणारा आहे आणि उपनयन झालेला आहे, त्याचा विधिवत प्रकारची त्याची नयही झालेला आहे. आणि दुसरा जो आहे, दुसरा भाव आहे तो अध्ययन न करणार, तो अभ्यास करत नाही किंवा त्याचा उपनयन पण झालेलं नाही. आणि मग भगवंत म्हणतायत जर असा दोन व्यक्ती आहेत तर आता तुझे जे काय ब्राह्मण व्यक्ती आहेत तर काय करतील, जर एखाद्या म्हणजे आता ह्याच्याकडून पूजा करून घ्यायची आहे किंवा त्यांना जेवण द्यायचं आहे तर यामध्ये कुणाला पहिल्यांदा दिलं जाईल, भगवंताने प्रश्न केलेला आहे. पहिला प्रश्न काय केलेला आहे की जर एखाद्या म्हणजे पूजा करून घ्यायची आहे किंवा त्यांना भोजन दान करायचं आहे तर हे भोजन दान करत असताना ह्या दोन पैकी कुणाला पहिल्यांदा चॉईस करतील, तर त्यावेळेस तो काय म्हणतो की पहिल्या प्रकारचा जो व्यक्ती आहे, कोण अध्ययन करणारा आणि ज्याचा उपनयन झालेला आहे, तर त्याला पहिल्यांदा हे ब्राह्मण लोक काय करतील, बोलवतील, त्याच्याकडून पूजापाठ करून घेतील किंवा त्याला पहिल्यांदा भोजन देतील असं तो म्हणतोय. आणि मग दुसऱ्याला, जो दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती आहे तो अध्ययन पण करत नाही किंवा त्याचा उपनयन पण झालेला नाही, तर त्याला भोजन देऊन काय फळ मिळणार नाही, अशा प्रकारची धारणा त्या लोकांची आहे. इथं हा तो असलायन पण म्हणतोय आहे, म्हणजे फळ कुणाला मिळेल, जो चांगला आहे, जो अभ्यासू आहे, त्याचा उपनयन झालेला आहे, त्याला जर काय आपण हे केलं तर त्यातून काय आपल्याला फळ मिळू शकते किंवा त्यालाच आपण पहिल्यांदा प्राधान्य द्यायला पाहिजे, अशा प्रकारची इथं तो सांगतोय. आणि मग पुढे जाऊन भगवंत काय म्हणताय की अध्ययन करणारा, ह्या दोघांचंच परत भगवंताला अजून पटवून सांगत आहे की हा एक अध्ययन करणारा आहे आणि उपनयन पण त्याचा झालेला आहे, पण तो दुष्कर्म करणारा आहे, पाप कर्म करणारा आहे असा व्यक्ती आहे. आणि दुसरा प्रकारचा जो दुसरा भाव आहे तो अध्ययन करणारा नाही, त्याचा उपनयन पण झालेलं नाही, पण तो काय आहे, शीलवान आहे, कल्याणधर्मी आचरण करणार आहे. आता काय उदाहरण दिलेलं आहे, दोघं भाऊच आहेत ते, एकाचा ज्याला आपण म्हणूया की तो चांगला अभ्यास करणारा आहे, त्याचा उपनयन झालेला आहे, पण तो काय आहे, दुष्कर्म करणार आहे, म्हणजे तो काय चांगले कर्म करत नाही, म्हणजे तो अगदी शिकलेला आहे, म्हणजे त्याला ज्ञान आहे, पण आचरण मात्र त्याचं काय आहे, शून्य आहे, तो आचरण करणारा नाही. आणि दुसरा काय आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं शिक्षण झालेलं नाही किंवा त्याचा कुठल्याही प्रकारचा विधिवत असा संस्कार झालेला नाही, पण तो काय शीलवान आहे, तो शीलाने जगणार आहे, चांगल्या प्रकारे धर्माने जगणार आहे, तो चांगल्या म्हणजे कल्याण धर्मी आहे, लोकांचं कल्याण करणार आहे, अशा प्रकारचा काय आहे तो व्यक्ती आहे. तर मग ते म्हणतात की मग आता तुझे लोक किंवा बाकीचे लोक कुणाला पहिल्यांदा भोजन देतील किंवा कुणाला पहिल्यांदा म्हणजे एखाद्या चांगल्या ह्याच्यामध्ये बोलवतील, तर तो मग काय म्हणतोय की असं जर असेल तर पहिल्यांदा जो कोणी शीलवान आहे किंवा कल्याण धर्मी आहे त्याच व्यक्तीला बोलवतील. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, तो ब्राह्मणच असायला पाहिजे असं नाही, तर तो खालचा शूद्र धर्माचा जरी असेल, तो चांगला असेल तर तिथं त्याला इथं बोलवलं जाईल असं तिथं म्हणतायत. आणि मग जरी एखादा ब्राह्मण तो चांगला अगदी अभ्यासू आहे, उपनयनित आहे, पण दुष्कर्म करणार आहे, तर त्याला इथं कोण बोलवणार नाही किंवा अशा प्रकारे त्याला इथं कुठल्याही प्रकारचा मान पान दिला जाणार नाही. हे इथं आपल्याला इथं भगवंताला काय सूचित करायचं आहे की तुम्ही कुठल्या जाती धर्मात जन्माला हे महत्वाचं नाही, तुम्ही चांगले म्हणजे तुम्ही चांगले संस्कारित आहेत तुमच्या ह्याच्यानुसार, ते महत्वाचं नाही. तुम्ही शीलवान आहे का, तुम्ही कल्याणधर्मी आहे का, हे फार महत्वाचं आहे, तुम्ही धर्मानं जीवन जगणारे आहे का, हे इथं फार महत्वाचं आहे. आणि मग इथं कुठल्याही प्रकारच्या वर्ण व्यवस्थेला म्हणजे समर्थन करणारी बाब इथं दिसत नाही, तर इथं शीलवानाला आणि कल्याण धर्माला समर्थन करणारी गोष्ट भगवंत या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे. आणि मग हा जो काय हे सगळं बघितल्यानंतर, हा जो काय ऐकल्यानंतर, हा जो अश्लायन नावाचा जो ब्राह्मण आहे तो अगदी तो शांत झालेला आहे, अगदी निशब्द झाले, त्याच्याकडून कुठल्याच प्रकारचा आता वादविवाद खंडन करण्यासाठी त्याच्याकडे म्हणजे काहीच गोष्टी राहिलेल्या नाही. जे काय भगवंतांनी सांगायचं आहे ते सगळं आम्ही त्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं तो अगदी आता शांत झाला, त्याला उत्तरच नाही त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं की अजून मी काय भगवंतांसोबत वाद करू किंवा अजून काय यांना समजावून सांगू की आम्हीच श्रेष्ठ आहोत किंवा आम्हीच अगदी कनिष्ठ म्हणजे आहे असं सांगण्याचं त्याला आता काहीच राहिलेलं नाही, मटेरियल सगळं संपलेलं आहे. आणि मग तो अगदी शांत झालेला आहे. मग हे शांत झाल्यानंतर या ठिकाणी काही फार महत्वाची एक गोष्ट भगवंतांनी इथं सांगितलेली आहे की भगवंत म्हणताय तू
ठीक आहे म्हणतात, आता तुला हे काही करण्याचं हे नाही, पण यापूर्वी सुद्धा असे काही जे काही ब्राह्मण आहेत ह्या जंगलात परमकुटीमध्ये राहत होते, 7 लोक म्हणजे 7 ब्राह्मण ऋषी राहत होते, आणि ह्या 7 ऋषी ब्राह्मणांची सुद्धा अशा प्रकारची काय झालेली आहे, अशीच तुझी जशी धारणा तुमच्या ब्राह्मणांमध्ये धारणा होती तशीच हे विद्वान ब्राह्मण जे चांगल्या प्रकारचे शुद्ध असणारे ब्राह्मण आहेत 7 प्रकारचे, तर ते 7 प्रकारचे ब्राह्मण त्या ब्राह्मणांची सुद्धा अशा प्रकारचीच धारणा निर्माण झाली होती. तर ती काय धारणा निर्माण झाली होती की ब्राह्मणच श्रेष्ठ वर्ण आहे, दुसरे जे आहेत ते वर्ण हलके आहेत, ब्राह्मणच शुक्ल वर्णी आहे, दुसरे कृष्ण वर्णी आहे, ब्राह्मणच शुद्ध आहेत, अशा प्रकारची धारणा ह्या 7 ब्राह्मणांमध्ये सुद्धा म्हणजे ऋषी ब्राह्मण होते तर त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची धारणा निर्माण झाली होती, असं ते कुणाला सांगत आहेत, ह्या आश्रयाला सांगत आहेत. आणि त्या काळी मग तिथे मी गेलेलो आहे, एक सांगतात की तिथं देवल म्हणून तिथं गेलेलं आहे, आणि देवल म्हणून गेल्यानंतर त्यांच्या अंगणामध्ये जाऊन ते ब्राह्मण कुठे आहेत, ते ब्राह्मण कुठे आहेत असं मी म्हणत आहे. आणि मग ते ब्राह्मण हे सगळं ऐकून ते काय करतायत, ते ब्राह्मण इथं येत आहेत, त्या माणसाला त्या दुसऱ्या नावाच्या व्यक्तीकडे येत आहेत आणि त्याला म्हणतात तू असा का ओरडत आहे आणि तू ब्राह्मणांना काय विचारत आहेत अशा प्रकारचे म्हणतात. आणि मग ते त्याला एक शाप देत आहेत. काय करतात, हे जे काय 7 ब्राह्मण आहेत तर त्याला ते शाप देतात आणि तो म्हणतात की तू भस्म हो. आणि जसं तू काय हे 7 ब्राह्मण त्याला शाप देत आहेत, तुझं वाईट हो, तुझं कल्याण हो असं ते शाप देत आहेत, पण घडते मात्र त्याच्या उलट घडत आहे. जसं हे काय करतायत, शाप देत आहेत वाईट व्हावं असं, पण तसं इथं होताना दिसत नाही, उलट याच्या विरुद्ध गोष्टी घडताना दिसत आहेत. तर त्याचं ते चांगलंच होताना दिसत आहे किंवा तो उजळ होत आहे असं या ठिकाणी दिसत आहे. हे त्याला तो एकदम जसं हा शाप देत आहे तसं हा एकदम जी काया चांगली दिसत आहे, तो सुंदर दिसत आहे किंवा चांगल्या प्रकारचा हे अगदी तो सुंदर दिसत आहे असं ते म्हणत आहे. म्हणजे आता इथं भगवंताने इथं काय करायचं आहे, सूचित करायचं आहे की तुम्ही जे म्हणताय तुमच्या मनामध्ये जे काही किलबिश उत्पन्न झाले हे वाईट उत्पन्न झालेलं आहे, आणि वाईट उत्पन्न झाल्यामुळं तुमच्या जी काय धारणा आहे ही चुकीची धारणा आहे. तुम्ही चुकीच्या धारणेनं चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही शाप देत असाल, एखाद्याचं वाईट हित चिंतत असाल तर तसं होणार नाही असं भगवंत म्हणताय. कारण तुमच्या मनामध्ये तुमचा जर जो हेतू आहे तो जर बदलला, तो जर चांगला असेल तर मात्र चांगलंच होणार आहे असं या ठिकाणी त्यांना भगवंतांना सूचित करायचं आहे. तुमच्या मनात जर वाईट असेल तर तुम्ही किती इतरांचं वाईट होऊन म्हणाला किंवा इतरांचं चांगलं होऊन म्हणाल तर तसं होणार नाही. पण तुमच्या मनामध्ये चांगलं असेल तर तुम्ही इतरांचं चांगलंच करणार आहे. तुम्ही किती जरी त्याचा वाईट भाव म्हणाला तर त्याचं वाईट होणार नाही, कारण तुमच्या मनामध्ये चांगलंच होण्याची भावना आहे आणि ती भावना तुम्हाला चांगल्याच गोष्टीकडे घेऊन जाणार आहे असं त्याला भगवंतांना इथं सूचित करायचं आहे. मग भगवंताला म्हणतायत की हे जे 7 ब्राह्मण आहेत हे 7 ब्राह्मण एक चांगल्या प्रकारचे हे असणार आहे, वर्णाने चांगले असणार आहे, आणि तू त्यांच्या जवळपास सुद्धा जाणार नाही. त्यांना भगवंताने या आश्रमाला काय सूचित करायचं आहे, हे एकदम म्हणजे चांगले ब्राह्मण असणारे लोक, चांगले विद्वान असणारे ब्राह्मण असणारे हे लोक आहेत, त्यांच्या जवळपास किंवा तू त्यांच्या पायाचा धुळीचा म्हणजे सुद्धा तू नाही आहेस, आणि तू माझ्यासोबत काय करायला आलेला आहेस, चर्चा करायला आलेला आहेस, आणि त्यामुळं तू ही चर्चाच करू शकत नाहीस, कारण तू काय ज्ञानी, स्वतःला जरी ज्ञानी समजत असतील तर तू त्या प्रकारे तू ह्या 7 लोकांसारखा ज्ञानी आहेस असं मला या ठिकाणी तुला काय करायचं आहे, सूचित करायचं आहे. आणि मग तू कसा आहेस, त्यांचं जेवण करणारा जो काय म्हणतात त्याला आपण आचार्य, आचार्यांच्या लायकीचा आहेस तू, आणि तू माझ्यासोबत चर्चा करायला आलेला आहेस असं या ठिकाणी भगवंत म्हणतायत, त्याला सांगत आहेत. आणि हे सगळं सांगत असताना पुढे जाऊन भगवंताने अजून एक युक्तिवाद इथं केलेला आपल्याला पाहायला मिळते. मग भगवंतांचा युक्तिवाद इथं काय आहे तर भगवंत म्हणतायत की तुझ्या 7 पिढीत किंवा म्हणजे तुझी जी काय माता आहे, तुझ्या ब्राह्मणांच्या मातेचा जो काही सहवास आहे तुझ्या ब्राह्मण पित्यासोबतच झालेला आहे, हे तू जाणलेलं आहेस का? म्हणजे तू जो आलेला आहेस, तुझी माता तुझ्या ब्राह्मण पित्यासोबतच सहवास झालेला आहेस, हे तू जाणलेलं आहेस का? किंवा तुझ्या म्हणजे 7 पिढ्यांमध्ये ज्या काही 7 पिढ्या झालेल्या आहेत
त्या 7 पिढ्यातल्या ब्राह्मणांचाच ब्राह्मण स्त्रीशी संबंध झालेला आहे असं तू जाणलेला आहेस का, त्यातून तू निर्माण झालेला आहेस असं तू जाणतोस का? तर तो त्याचं उत्तर आहे त्यावेळेस तो नाही म्हणतो की हे काही मी जाणलेलं नाही, माझ्या 7 पिढ्यांमधले जे काय 7 पिढ्या असतील ते ब्राह्मणाच्या स्त्रीशी संबंध आलेला आहे असं हे काही मी जाणलेलं नाही असं तो सांगत आहे. मग भगवंतांनी पुढे जाऊन गर्भ कसा धारण होतो याविषयीच इथं त्याला समजावून सांगितलंय. तर ते मग भगवंत म्हणतायत की गर्भ कसा धारण होतो तर माता पिता एकत्र येतात आणि माता पिता एकत्रित आल्यानंतर एखाद्या मातेला ऋतुमती होण्यासाठी जे काही वातावरण आहे ते निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे गंधर्व तिथे उत्पन्न असायला पाहिजे. तर हे दोघं एकत्रित आल्यानंतर काय होतो, एक गर्भ धारण करतो आणि त्या गर्भधारणेतून एखाद्या मुलाचा जन्म होत असतो. हे इथंच काय केलेलं आहे भगवंतांनी समजावून दिलेलं आहे. म्हणजे अगदी विज्ञानाला सुसंगत असं उदाहरण इथे या ठिकाणी भगवंतांनी त्याला दिलेलं आहे. तुम्ही जे काय म्हणताय की आम्ही ब्रह्म्याच्या तोंडातून उत्पन्न झालेलं आहे, हे जी काय गोष्ट आहे ही काय अव्यवहार्य आहे. तर एखाद्या व्यक्तीचा जन्म होण्यासाठी 2 स्त्री पुरुष एकत्रित यायला पाहिजे. 2 स्त्री पुरुष एकत्रित निश्चित येऊन चालणार नाही. तर त्यासाठी त्या स्त्रीसाठी ते वातावरण निर्माण व्हायला पाहिजे, की ज्याला आपण गर्भधारणेसाठी जे काय वातावरण आहे तर ते तिथं असायला पाहिजे. म्हणजे तिथं गंधर्व असायला पाहिजे, ज्याला आपण आजच्या काळात आपण स्पर्म म्हणतोय. ते स्त्री पुरुषांचे स्पर्म तिथं निर्माण त्या गर्भधारणेच्या पिशवीमध्ये असायला पाहिजे. अशा प्रकारचं सायंटिफिक दृष्ट्या भगवंतांनी या ठिकाणी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. असं जर असेल तरच ते वातावरण निर्माण झालं असेल तरच ते दोघं एकत्रित येऊन त्या दोघं एकत्रित येण्याने त्यांच्यामधून एक गर्भधारणा होईल आणि एखाद्याचा जन्म होईल असं इथं भगवंतांना काय करायचं आहे, सूचित करायचं आहे. मग हे त्याला अगदी सगळं समजावून सांगितल्यानंतर मग ते परत भगवंतांनी त्याला प्रश्न केलेला आहे. समजा हे 2 व्यक्ती एकत्रित आलेले आहेत, गंधर्व पण तिथे उपलब्ध आहे आणि हा गंधर्व उपलब्ध झाल्यानंतर तो ब्राह्मण आहे की क्षत्रिय आहे हे तू जाणू शकतेस का असं भगवंतांनी त्याला प्रश्न केलेला आहे. म्हणजे 2 व्यक्ती स्त्री पुरुष एकत्रित आल्यानंतर तो गंधर्व जो स्पर्म आहे तो ब्राह्मण आहे की क्षत्रिय आहे हे तू जाणू शकतेस काय असं त्याला प्रश्न केलेला. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की हे काय मी जाणू शकत नाही असं तो म्हणतोय. मग भगवंताने हेच सूचित करायचं आहे की जन्माला एखादा जन्म घालत असताना तो क्षत्रिय आहे की ब्राह्मण आहे हे मॅटर करत नाही. तर तिथं जे काय वातावरण तिथलं जे आहे ते फार महत्वाचं आहे. ते जर वातावरण असेल तरच एखादा व्यक्ती चांगला की वाईट येणार आहे हे पुढे त्याचं ठरू शकतं. आणि हे असं सगळं सांगत असताना भगवंताने हे सगळं त्या आश्रयाला सांगितलेलं आहे. मग हे भगवंत त्याला काय सांगत आहेत तर त्या काळी जो तिथं हे त्या 7 ब्राह्मणांना समजावून सांगण्यासाठी जो व्यक्ती आला होता तो मीच होतो. आणि मी ते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की बाबांनो हे जे काय तुमच्या मनामध्ये अशा प्रकारची धारणा उत्पन्न झालेली आहे ही दूषित धारणा आहे. आणि ही जी काय दूषित धारणा आहे ही दूषित धारणा तुम्हाला चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाणार नाही, तर ती दुःखाकडे घेऊन जाणार आहे, असमानतेकडे घेऊन जाणार आहे आणि ती तुम्हाला चांगल्या गोष्टींकडे घेऊन जाणारी नाही हे त्यांना तिथे सूचित करायचं आहे. आणि भगवंताने मग हे सगळं सांगितल्यानंतर हा जो काय अश्वलायन नावाचा व्यक्ती आहे, अश्वलायन नावाचा जो तरुण ब्राह्मण आहे तर त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्यामध्ये एक सम्यक दृष्टी उत्पन्न झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे त्याला सगळं पटतं. हा भगवंताने जो केलेला युक्तिवाद आहे तो त्याला पटतं, त्याला त्याच्या मनामध्ये सम्यक दृष्टी उत्पन्न होते आणि तो मग भगवंताला म्हणतो की तुम्ही जो काही केलेला युक्तिवाद आहे हा खरा युक्तिवाद आहे. आणि हे जे काही आमचे ब्राह्मण लोक म्हणत आहेत क्षत्रिय असमानतेचं वातावरण किंवा हिंसेचं वातावरण जे निर्माण करणारी ही जी काही व्यवस्था आहे ही चुकीची व्यवस्था आहे असं याचं मत सुद्धा इथं आता काय झालेलं आहे त्याला पटलेलं आहे. आणि हे पटवून देत असतानाचे जे काही दाखले भगवंतांनी दिलेले आहेत ते फार सुंदर त्या भगवंतांनी दिलेले हे दाखले आपल्याला इथं आपण पाहतो. त्याचं जे काय भगवंतांनी त्यांच्या मताचं जे काही खंडन केलेलं आहे खंडन करत असताना जे काही दाखले दिलेले आहेत ते अगदी व्यावहारिक आहेत आणि आपण ज्याला म्हणूया की विज्ञानाला पूरक असे दाखले भगवंतांनी इथे दिलेले. म्हणजे असंच भगवंतांनी त्यांचं मताचं खंडन केलेलं नाही. तुम्ही म्हणताय म्हणजे ते सगळं तसं नाही. तर भगवंतांनी त्याला हे देत असताना अगदी हे काय 6-7 प्रकारचे दाखले भगवंतांनी दिलेले आहेत. त्यामध्ये आपण मग असे बघितलं की मग भगवंत त्याला म्हणतात की तू पूर्वी कसा होतास वर्णत्वाकडे होतास, त्यानंतर तू वर्णत्वाकडून कुणाकडे आलास
की तुझ्या जाती बांधवांकडे आलास, जाती बांधवांकडे तू मग परत कोणाकडे आलास, शील धर्माकडे आलास, असं ते सगळं भगवंत त्याला सांगत आहेत. आणि मग तू शेवटी कशावर आलेला की शिलावरती आलेला. मग जर एखादा व्यक्ती शिलवान असेल तर हा जाती मॅटर करत नाही, तर शिलवान व्यक्ती चांगल्या गोष्टीकडे जाऊ शकतो, त्यालाच खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकतो, अशा प्रकारची एक धारणा या ठिकाणी ही होते. आणि मग हा जो काय आशयलायन आहे त्या आशयलायनला सुद्धा समजते की आपण चुकीच्या धारणांचं आजपर्यंत काय करत आलो, आचरण करत आलो, आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मी मुक्त होऊ शकलो नाही याची जाणीव किंवा याची सम्यक दृष्टी त्याला इथे उत्पन्न होते. आणि मग तो भगवंतांना काय करतो, याचना करतो. तो म्हणतो की एखाद्या आंधळ्या व्यक्तीला तुम्ही दृष्टी दिलेली आहे आणि जे झाकलेलं होतं ते उघडून करून दाखवलेलं आहे, आणि त्यामुळं माझा आता ठाम मत झालेलं आहे की मी तुमच्याच मार्गाने जर चाललो तर माझं सुद्धा काय होणार आहे, भलं होणार आहे, कल्याण होणार आहे, आणि मी शिलवान होणं, मी कल्याणधर्मी होणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि मग तो भगवंतांना याचना करतो की तुम्ही मला तुमच्या भिक्खू शब्दात काय करा, सामील करून घ्या, मी तुम्हाला शरण जातो, अशा प्रकारची तो याचना करतो. आणि मग अशी याचना करून हे जे काय सूक्त आहे या ठिकाणी संपतं. तर इथं हे फार महत्वाची गोष्ट आहे की भगवंताने जो केलेला युक्तिवाद आहे तो युक्तिवाद आपण आत्मसात करून आजच्या घडीला अशा प्रकारचा युक्तिवाद करून आपण लोकांच्या मताचं खंडन केलं पाहिजे. पण आज आपण बघतोय की आपण अशा प्रकारचा युक्तिवाद करत नाही, आणि चुकीचा युक्तिवाद करून आपण वादविवादच उत्पन्न करतो. पण भगवंताच्या बाबतीत मात्र तसं झालेलं नाही. आपण पाहतोय की अनेक लोक भगवंतांकडे युक्तिवाद करण्यासाठी आले, पण त्या युक्तिवादामध्ये ते हरले आणि ते भगवंताच्या मताचे बनलेले आहेत. तर आपण सुद्धा आपण या प्रकारचा युक्तिवाद करून आपण आपल्या मताचे बनवलं पाहिजे. आपलं मत कशाचं असायला पाहिजे, शीलवान आणि कल्याणधर्मी जीवन जगण्याचं समर्थन करणाऱ्या मताचे आपण बनायला पाहिजे. नाहीतर ना की वर्ण व्यवस्थेचं समर्थन करणारं किंवा वर्ण व्यवस्थेला उच्च पातळीवरच्या घेऊन जाणाऱ्या व्यवस्थेचे किंवा त्या मताचे आपण न बनता आपण अशा मताचे बनवलं पाहिजे जे मत सर्वांच्या हिताचं आहे, सर्वांच्या कल्याणाचं आहे, जे मत मैत्रीच्या भावनेचं आहे, अशा भावनेचं आपण असायला पाहिजे. अशा प्रकारचा युक्तिवाद करून आपण लोकांना योग्य मार्गावरती आणायचं आपण शिकलो पाहिजे. ह्या सूत्रामधून हीच गोष्ट आपल्याला शिकायची की आपण युक्तिवाद करत असताना आपल्या युक्तिवादाला जी काय उदाहरणं असतील ते व्यावहारिक असतील, विज्ञानावरती आधारित असतील, अशी जर व्यवहारावरती आधारित उदाहरणं जर देऊन आपण लोकांना पकडून दिले तर निश्चितपणे लोक आपल्या मताचे बनतील, आणि आपल्या मताचे जितके लोक बनतील तितका आपला जो धर्म आहे तो धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि लोक ह्या जगात जे काय दुःखी आहेत ते दुःखातून कष्टातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाही मदत होईल, आणि त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बौद्ध धर्म हाच एक चांगला पर्याय असू शकतो. आणि मग अशा लोकांना आपण आपल्या मताकडे वळवूया आणि भगवंतांसारखा युक्तिवाद करण्यासाठी आपण तयार होऊया. या तयारीसाठी अशा सूत्रांचा आपण अभ्यास करूया, अशा प्रकारचा संकल्प आपण करूया. आणि त्या ठिकाणी तुम्ही मला अगदी शांत चित्ताने हे सूत्रचित ऐकण्याचा तुम्ही ऐकलेलं आहे, त्यामुळे तुमच्या या पुण्यकर्माबद्दल मी तुमचं पुण्यामध्ये मी चिंतू आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.